मॅथ्स 2 मधला 1.2 एक्सरसाइज आपली झाली का? 1.2. गुड इव्हनिंग मॅम, हाऊ आर यू? गुड इव्हनिंग. स्क्रीनवर आपल्याला जी दिसते एक्सरसाइज ती आपली झाली होती का? 1.2 प्रॅक्टिस सेट. झालेली नाही. नो मॅम. आपण एवढं सगळं शिकलो होतो. नो मॅम. इथपर्यंत आपलं झालं होतं. टीचर प्लीज हे मराठीतून एक्सप्लेन करून द्याल का? कोणतं? जे आता तुम्ही आपलं प्रॅक्टिस 2 घेताय ना, तर त्यामधून. हो हो हो, मराठीतून घेणार ना. मराठीतले पण शब्द सांगणार तुम्हाला. बर, आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा की पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला प्रश्न की द फॉलोइंग टेबल shows points on a number line and their coordinates. म्हणजे हे जे तुम्हाला टेबल दिलाय ना, याच्यामध्ये हा जो तुम्हाला तक्ता दिलेला आहे याच्यामध्ये बिंदू आहे आणि त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत नंबर लाईन वरचे. म्हणजे तुम्हाला लाईन काढून नाही दिले, पण प्रत्येकाचा निर्देशक कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेला आहे. आता 1.1 मध्ये पण आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर लाईन दिली होती आणि मग त्या नंबर लाईन वर कोणता कोऑर्डिनेट आहे प्रत्येक पॉइंटचा तो आपण घेऊन डिस्टन्स फाइंड आउट करत होतो. आता इथे डायरेक्टली तुम्हाला टेबलमध्ये कोऑर्डिनेट डायरेक्ट दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला नंबर लाईन नाही किंवा तुम्हाला काय शोधावं नाही लागणार की या बिंदूचा कोणता निर्देशक आहे, पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट आहे. डायरेक्ट कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला आपल्याला ठरवायचं आहे whether the pair of segments given below the table are congruent or not. म्हणजे ज्या तुम्हाला पेअर म्हणजे जोड्या दिलेल्या आहेत सेगमेंटच्या, त्या कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला काय करायचंय, डिसाइड करायचंय, म्हणजे ठरवायचं आहे. आता डिसाइड करायचंय तर ठरवायचंय तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट कधी होतात आपण बघितलं. 2 सेगमेंटना कॉन्ग्रुएंट कधी म्हणायचं? 2 रेषाखंड एकरूप कधी असतात? एकरूप रेषाखंड कोणाला म्हणतात? ज्यांची मापे समान असतात. ज्यांची मापे समान असतात. ज्यांची लेंथ सारखी असते. ज्यांची लांबी सारखी असते, लेंथ इक्वल असते, ते कॉन्ग्रुएंट सेगमेंट. ज्यांची लांबी समान असते ते 2 रेषाखंड एकरूप. मग ह्या दोघांची लांबी काढावी लागेल. लांबी म्हणजेच काय तर डिस्टन्स आहे डी पासून ई पर्यंत. आता समजा डी सेगमेंट आहे तर डी सेगमेंट मध्ये डी आणि ई चं अंतर काढायचं. याची लेंथ काढायची म्हणजेच काय आहे तर डिस्टन्स काढायचं या 2 पॉइंट्स मधलं, डी आणि ई मधलं. सेगमेंट डी ची जी लेंथ आहे ती लेंथ डी म्हणून आपण बोलू शकतो किंवा डिस्टन्स डी बोललात तरी चालेल. सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट कधी होतील? जेव्हा लेंथ डी आणि लेंथ ए बी सेम असेल. दोघांची लेंथ जेव्हा सारखी असेल, लांबी जेव्हा सारखी, तेव्हा ते कॉन्ग्रुएंट. मग दोघांची पण लांबी शोधावी लागेल. लांबी म्हणजेच काय? लांबी म्हणजेच अंतर. मग आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरलाय ना. डिस्टन्स मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट काय करायचा? वजा मायनस. आपल्याला समजा आपल्याला समजा सेगमेंट डी ची लेंथ पाहिजे, लेंथ डी काढायची आहे. तर लेंथ डी तुम्ही डायरेक्ट डिस्टन्स डी न लिहिता लेंथ डी लिहून मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. लेंथ डी पाहिजे तर डी इथे आहे, इथे ई आहे. डी च आपल्याला समजा लेंथ पाहिजे तर डी आणि ई चे कोऑर्डिनेट घ्यायचे. त्याच्यातून मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे या दोघांच्या कोऑर्डिनेट मध्ये? 9 डी आणि ई च्या 9.
9 हा मोठा कॉर्डिनेट आहे. मोठ्या कॉर्डिनेट मधून छोटा कॉर्डिनेट म्हणजे -7 जो आहे जो डी चा कॉर्डिनेट आहे -7 तो मायनस करायचा. मोठ्या कॉर्डिनेट मधून छोटा कॉर्डिनेट मायनस करायचा. मोठा कॉर्डिनेट 9 आहे आणि छोटा कॉर्डिनेट जो निर्देशक आहे लहान निर्देशक, मोठा निर्देशक 9 आपल्याला माहित आहे. एक जर पॉझिटिव्ह असेल नंबर आणि एक निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये मोठा कोण असतो? एक धनसंख्या आणि एक ऋण संख्या आहे. त्याच्यामध्ये नेहमी धनसंख्या ही मोठी असते. मग धनसंख्येतून मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा. हा मोठा निर्देशक आहे, हा छोटा निर्देशक आहे, त्यांची वजाबाकी मध्ये करायची. आता इथे दोन साईन लागोपाठ मायनस मायनस आहेत, ऋण ऋण आहेत, मग त्या होतील धन. म्हणजे येणार तुमचा आन्सर 16. लेंथ डी जी आहे ती 16 आली तुमची. तसंच मग लेंथ सेगमेंट डी ची लेंथ 16 आहे. तसंच सेगमेंट ए बी ची लेंथ काढायची, लेंथ ए बी, आणि दोन्हीच्या लेंथ जर सेम आल्या तर मग ते कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे. आता ए बी ची लेंथ काढण्यासाठी ए आणि बी यांचे कोऑर्डिनेट घ्यायचे. लेंथ ए बी जर आपल्याला फाइंड आउट करायचंय तर ए बी मध्ये ए आणि बी चे कोऑर्डिनेट, त्याच्यात पण एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे, की ऋण एक धन आहे. मग ऑब्व्हियसली हा जो फाय आहे तो मोठा आहे. मोठ्यामधून छोटा कोऑर्डिनेट फाय मधून -3 मायनस करायचं. फाय मायनस मायनस परत +3 होणार आणि किती येणार? 8. लेंथ ए बी जी आहे ती 8 आली आणि लेंथ डी जी आहे ती 16 आहे. त्यामुळे त्यांच्या लेंथ इक्वल आहेत का? नाही. तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, स्क्रीन ma'am. दिसते? Yes, teacher. स्क्रीनवर मी लेंथ डी काढलेली दिसते. लेंथ डी, लेंथ ए बी मी त्या पीडीएफ वरच सॉल्व्ह केलेलं आहे. Yes, ma'am. हो टीचर. हो टीचर दिसतीये. दोन्हीची लेंथ इक्वल नाहीये. लेंथ ए बी इज नॉट इक्वल टू लेंथ डीई. म्हणजे लेंथ ए बी ची लांबी आणि डीई ची लांबी सारखी नाहीये. म्हणून सेगमेंट डीई इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. बरोबर? म्हणून रेषाखंड डी हा रेषाखंड ए बी ला एकरूप नाही, कारण दोघांची लांबी सारखी नाही. जे मराठी मीडियमचे आहेत त्यांना कळलं मी काय म्हणाली, की रेषाखंड ए बी आणि रेषाखंड डी हे एकरूप नाही होणार. का एकरूप नाही होणार? कारण त्यांची लांबी सारखी नाही. जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी सारखी आली ना तर ते एकरूप. जर लांबीच सारखी नाही तर आपण त्यांना एकरूप म्हणू शकत नाही. मग हे जे दोन रेषाखंड आहेत ए बी आणि डी हे एकरूप नाहीयेत कारण त्यांची लांबी सारखी नाही. हे कळलं? Yes, teacher. Yes, ma'am. Yes, त्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड कराल तुम्ही. सेकंड आणि थर्ड सेम असंच आहे. दोघांची लेंथ फाइंड आउट करायची, इक्वल आहे का बघायची. इक्वल असेल तर ते कॉन्ग्रुएंट असणार. टीचर आम्ही सोडवतो. ओके मॅम. सगळे सोडवणार आहेत? येस मॅम. हो टीचर. येस मॅम आम्ही सोडवू. कोणाला डाऊट आहे? येस मॅम. हे कळलं? डाऊट आहे कोणाला? नो मॅम, नो डाऊट. टीचर आम्ही 1.2 ना संपूर्ण सोडून बरोबर. संपूर्ण मी शिकवू की नको? टीचर शिकवल्यानंतर. हा शिकव. चालेल. आता एक पहिलं गणित मी सोडवलं. हे दुसरं सेकंड आणि थर्ड तुम्ही सॉल्व्ह करायचं, हे आणि हे. ठीक आहे. आता पुढचं सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. दुसरा प्रश्न जो आहे. हा हॅलो टीचर. टीचर एकरूप नसलं तर कसं लिहायचं इंग्लिश मध्ये सांगा ना. मग ते असं तुम्ही साइन मध्ये लिहू शकता. आता समजा हे बीसी आणि एडी एकरूप असेल तर इथे एकरूपची साइन लिहिली तरी चालेल, अशी कॉन्ग्रुएन्सीची साइन.
आहे ना आपल्याला साइन ती आपण Okay, वापरली आहे ना, अशी साइन वापरली ना आपण. हे बघा ना, हे साइन आहे ना अशी, ही मध्ये आहे ती कॉन्ग्रुएन्सीची साइन आहे ही, म्हणजे दोन कॉन्ग्रुएंट असतील ना, हे बघा ही साइन, ही वापरायची. आणि नसतील तर मग शब्दात लिहायचं पूर्ण, जसं मी हे वाक्य लिहिलं ना, सेगमेंट डी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी, आणि असेल ना तर डायरेक्ट हे कॉन्ग्रुएन्सीचं साइन लिहा, म्हणजे एकरूपतेचं चिन्ह लिहायचं मध्ये. टीचर ते वाक्य परत दाखवा ना. सेगमेंट डीई इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायचं, रेख डीई ही रेख ए बी ला एकरूप नाही, किंवा रेख डीई आणि रेख ए बी एकरूप रेषाखंड नाही, असं लिहायचं. मराठी मीडियमच्या मुलांनी काय लिहायचं, रेख ए बी व रेख डीई एकरूप नाहीत, असं लिहायचं. आणि असतील तर असंच लिहायचं मराठी मीडियमच्या मुलांनी पण, असतील तर असंच लिहायचं, फक्त इथे सेगमेंट आहे ना त्याच्या जागी रेख लिहायचं. रेख बीसी एकरूप रेख एडी, असं फक्त लिहायचं जर दोघांची लेंथ समान असेल. आणि इथे जर दोघांची लेंथ समान असेल तर असं साइन द्या मध्ये. इथे जे मी लिहिलंय ना, हे इथे इक्वलचं साइन येणार, इथे काट मारलीये का मी, इथे नॉट इक्वल टू लिहिलंय, कारण दोघांची लांबी समान नाही. जर आली समान तर काट नाही मारायची, कट नाही करायचं ते, बरोबर आहे. एक लिहून दाखवू का व्यवस्थित गणित? येस मॅम. एक सोडून दाखवू. टीचर. येस मॅम. बघा हे तिसरं आपण बघूया. तिसऱ्यामध्ये सेगमेंट बीई आणि सेगमेंट एडी आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 चालू ना. हा, आपलं काय आहे, दोन सेगमेंट कोणते आहेत थर्ड मध्ये, तिसऱ्यामध्ये आपला सेगमेंट बीई आणि सेगमेंट एडी आहे. बीई अँड सेगमेंट ए डी. आता या दोन्ही सेगमेंटच्या आधी लेंथ फाइंड आउट करायला लागेल ना, कारण आपल्याला ओळखायचंय की ते एकरूप आहेत की नाही. मग एकरूपतेसाठी त्यांच्या लेंथ फाइंड आउट करा. पहिल्यांदा मी बी ची लेंथ फाइंड आउट करणार, लेंथ बी. आता लेंथ बी जर पाहिजे तर बी आणि ई चे कोऑर्डिनेट बघायचे, त्याच्यामधून मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. बी चा कोऑर्डिनेट किती आहे, हा बघा बी चा जो आहे बी चा 5 आहे आणि ई चा 9 आहे. मग याच्यामधून मोठा कोण आहे, बी चा की ई चा कोऑर्डिनेट मोठा आहे, कोणता निर्देशक मोठा आहे, बी चा निर्देशक 5 आहे आणि ई चा 9 आहे. मग मोठा कोण, ई चा, म्हणजे 9 मोठा आहे. मग 9 मधून जो 5 आहे तो मायनस करायचा. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही धन निर्देशक आहेत, त्यामुळे 9 मोठा येणार, 5 छोटा. मग इथे तुमचं लेंथ बीई जी आहे ती 4 येणार. त्यानंतर लेंथ एडी काढायची. आता लेंथ एडी साठी दोघांचे कोऑर्डिनेट बघायला लागतील. एडी, तर लेंथ एडी मध्ये तुमचं ए चा निर्देशक जो आहे, ए चा कोऑर्डिनेट -3 आहे आणि डी चा -7. -3 आणि -7 मध्ये मोठा कोण, -3. निगेटिव्ह नंबर्स मध्ये जो मोठा असतो तो डावीकडे जातो, इकडे -3, -4, -3, 5, -6, -7, म्हणजे तो इकडे जाणार. -3 उजवीकडे, राईटला जो नंबर आहे तो मोठा असतो, म्हणजे -3 मोठा.
-3 मधून -7 मायनस करायचे. -3 मधून -7 मायनस करायचं. -3 हा मोठा निर्देशक, -7 हा छोटा निर्देशक आणि मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा. आता इथे 2 साइन मायनस मायनस असल्यामुळे ती प्लस होणार या 2 साइन मिळून आणि 7. -3 + 7 किती? 4 10 4 10 नाही. कसं -4 पण नाही. प्लस टीचर -4 कसं 4 मोठ्या 4 नंबरची 4 साइन. 4 मॅम प्लसच्या संख्या मोठी आहे. टीचर पण मोठ्या संख्येचं हा चिन्ह मोठ्या नंबरच्या साइन येतं ना आन्सरला. हा आता दोन्हीची लेंथ जी आहे ती इक्वल मिळाली बघा. लेंथ सेम आहे. मग इथे लिहिताना लेंथ बी इक्वल टू लेंथ एडी, कारण दोन्हीची लांबी 4 4 मिळाली म्हणजे लेंथ इक्वल आहे. मराठी मीडियमच्या मुलांनी पण सेम असंच लिहायचंय सगळं. फक्त इथे तुमचा रेख असणार, रेख बी आणि रेख एडी असं असणार. मग रेख बी आणि रेख एडी यांची लांबी सारखी आहे आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट लिहू शकता असं, सेगमेंट बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी. आणि मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायचं रेख बीई एकरूप रेख एडी. एवढंच लिहायचं. हे सेम लिहायचं. एवढं सगळं मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सेम लिहिणार एवढं. फक्त लास्टचं वाक्य जे आहे ते वेगळं लिहायचं. हे मराठीमध्ये लिहायचं. कळलं? कळलं की नाही? यस टीचर. येस टीचर. फक्त मराठी मॅम समजलं. आता पुढचं दुसरं गणित बघूया आपण. दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूया. हॅलो टीचर. टीचर यातला ना सेम क्वेश्चन आज आम्हाला एक्झाम मध्ये आलेला. आज एक्झाम होते तुमची? हो टीचर. मॅम Yes, उद्या ma'am. आमचा आज तुम्हाला शाळेत सुट्टी पेपर नव्हती आहे. वाटतं. मॅम उद्या आमचा तुमची मॅथचा एक्झाम पेपर झालाय आहे ना? पार्ट 2 चा. मॅम आमची काल अच्छा. झाली. टीचर आजपासूनच स्टार्ट झाली आहे. मॅम आमच्याकडे सगळ्या शाळा आज बंद होत्या. का टीचर? आमच्या इकडे सगळ्या आमची शाळा होती आज. सुट्टी दिली. पाऊस आहे ना इकडे खूप. बातम्यांमध्ये सांगितलं होतं मॅम. टीचर आमच्याकडे आजपासून परीक्षा सुरू झाल्या. बरं बरं. हे तुम्ही आता मॅथ्स 2 चं मी शिकवते ते लक्षात ठेवा येईल एक्झाम मध्ये. येस मॅम. येस टीचर. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. दुसरा क्वेश्चन. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. एबी चा मिड पॉइंट आहे एम. आता एम मिड पॉइंट असतो तेव्हा काय काय गोष्टी असतात. जेव्हा एम जर एबी चा मिड पॉइंट आहे तर 2 गोष्टी आपल्याला मिळतात. कोणत्या 2 गोष्टी मिळतात सांगते. जेव्हा पण एम मिड पॉइंट असणार एबी चा तर एक तर तुम्हाला ए डॅश एम डॅश बी मिळणार. म्हणजे एम जो आहे तो ए आणि बी च्या मध्ये असणार. बरोबर आहे. जर एम मिड पॉइंट आहे तर तिथे 2 गोष्टी असतात. एक तर बिटवीननेस मिळतं आपल्याला असं दरम्यानता मिळते ए डॅश एम डॅश बी. आणि दुसरी गोष्ट आपल्याला ही मिळते सेगमेंट एम. ही सेगमेंट एम आणि सेगमेंट एम बी हे कॉन्ग्रुएंट सेगमेंट असतात. तरच तो मिड पॉइंट होईल ना. म्हणजे असं समजा ही ए बी सेगमेंट असेल आणि एम जर त्याचा मिड पॉइंट आहे त्याचा अर्थ ए एम आणि एम बी इक्वल आहेत. बरोबर ना. दोन्ही सेगमेंट इक्वल आहेत ए एम आणि एम बी. बरोबर. या 2 गोष्टी मिळतात आपल्याला जर एखादा मिड पॉइंट आहे. या मिड पॉइंट होण्यासाठी या 2 गोष्टी आवश्यक आहेत. एम आणि एम बी इक्वल असणार की नाही. एम जर मिड पॉइंट आहे तर एम इक्वल पार्ट करतो ए बी चे. मग हा एम इकडचा आणि इकडचा एम बी हे दोन्ही सेगमेंट कशा असणार आहेत
कॉन्ग्रुएंट सेगमेंट असणार आहे, त्यांची लेंथ सेम असणार आहे. सारखी असणार. बरोबर आहे? यस मॅम. बरोबर आहे का? यस Yes, तर मॅम. याच्यावरून तुम्हाला एक Yes, फॉर्म्युला teacher. बनतो. बिटवीननेस वरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. तो फॉर्म्युला काय बनेल इथे? यस टीचर. AM प्लस MB असा आपण फॉर्म्युला बनवतो बघा. AM प्लस MB इज इक्वल टू AB. AB. बिटवीननेसचा फॉर्म्युला आहे. तर आता आपल्याला काय दिलंय आणि काय विचारलंय ते बघा. आता आपल्याला AB दिलेला 8 आणि आपल्याला AM शोधायला सांगितलंय. बरोबर आहे? तर हे तुम्ही तोंडी पण सांगू शकता. जर AB हे तोंडी पण सांगू शकतो कोणी. समजा बरोबर. AB जर 8 असेल, AM जर मिड पॉइंट आहे, तर AM किती असणार? हा जर मिड पॉइंट असेल तर 4, कारण मिड पॉइंट जो आहे तो इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. पण हे लिहिताना कसं लिहायचं? लिहिताना आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इथे तुम्हाला एक फॉर्म्युला असा बनेल. बोला. टीचर मी सांगू शकतो की हे कसं लिहायचं तर? हा सांगा कसं लिहायचं? टीचर सगळ्यात आधी तर आपल्याला AB 8 दिली आहे ना, म्हणजे AB 8 असेल तर मग आपल्याला AM बरोबर 1/2 गुणिले AB घ्यावं लागेल. आणि मग नंतर टीचर AM बरोबर 1/2 घेऊन गुणिले 8 करावं लागेल. आणि मग नंतर त्याचा गुणाकार करून मग नंतर आपण जेव्हा त्याला भाग देतो ना, मग तेव्हा त्याचं आन्सर AM बरोबर 4 येतं. पण AM बरोबर आपण जो लिहितो ना, AM बरोबर 1/2 AB जे लिहितो ना, ते कसं बनलं ना ते मी तुम्हाला सांगते. मग हे कसं लिहायचं ते सांगते. आता तुम्हाला AM विचारलाय ना, तर काय करा माहित आहे? हा AM आहे ना, पहिला AM हा असाच लिहा. आणि हा जो MB आहे ना, MB, त्या MBच्या जागेवर तुम्ही AM पण लिहू शकता. का लिहू शकता? कधी लिहू शकता? जर दोन्ही इक्वल असतील ना, कॉन्ग्रुएंट असतील ना, तर तुम्ही बघा AM आणि MB कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे मी हा AM असाच ठेवला. आणि हा जो MB आहे त्याच्या जागी पण मी काय लिहू शकते? AM लिहू शकते. का? कारण MB आणि AM हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून मी त्यांच्या जागी बदलू शकते. त्यांच्या जागा कधी बदलू शकता? जेव्हा ते कॉन्ग्रुएंट असतील. कधी पण नाही आपण बदलू शकत. MBच्या जागी AM मी लिहू शकते किंवा AMच्या जागी MB का लिहू शकते? कारण AM आणि MB दोन्ही कसे आहेत? दोन्ही सेगमेंट कशा आहेत? एकरूप आहे. त्यामुळे MBच्या जागी मी AM लिहिलं, इकडे AB. आता AM प्लस AM किती येणार? AM प्लस AM 2AM येणार. काय येणार? 2AM. हा 1AM, हा 1AM. आणि इज इक्वल टू AB. मग AB आपल्याला दिलेला आहे ते. मग 2AM इज इक्वल टू AB 8 दिलेला आहे. मग हा 2 इथे AM बरोबर मल्टिप्लाय आहे, तो तिकडे जाऊन काय करायचा? भागिला डिवाइड. 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे AM जो आहे तो किती येणार? 4 येणार आहे तुमचा. कळलं? म्हणजे बिटवीननेसचा वापर करून आपण AM ची लेंथ काढलेली आहे. बिटवीननेसचा यूज करायचा. आणि मिड पॉइंटच्या डेफिनेशनचा, ही मिड पॉइंटची डेफिनेशन आहे पूर्ण. मिड पॉइंट जेव्हा असतो तेव्हा 2 गोष्टी आपल्याला मिळतात, एक बिटवीननेस आणि हे 2 सेगमेंट एकरूप मिळतात. त्याच्यावरून मग आपण ही लेंथ शोधलेली आहे. बरोबर? टीचर मी चुकीचं सांगितलं का मग? नाही बरोबर आहे ना ताई. तू इथून सांगितलंस हे बघ. हे जे आहे ना इथून सांगितलं ते पण बरोबर आहे. ते आपण जनरल लिहितो, जनरल स्टेटमेंट आहे ती. तू जी सांगितली जनरल स्टेटमेंट आहे. पण आपण इथे बिटवीननेस शिकतोय ना, मग बिटवीननेसचा यूज करून आपण ते सॉल्व्ह करायचंय. बिटवीननेस आणि मिड पॉइंटची जी डेफिनेशन आहे त्याचा यूज करायचा. तर तेच तर आहे, तू जे सांगितलं ते आणि हे सेमच तर गोष्ट आहे. फक्त तो फॉर्म्युला कसा बनला, हाफ का AB च्या AM हाफ का आहे, त्याचं हे रिझन आहे बिटवीननेस. AM जो आहे तो AB चा हाफ कसा काय असतो
त्याचं जर तुम्हाला लिहायचं असेल स्टेटमेंट तर अशा प्रकारे लिहू शकतो. कळलं का मुलांना? येस टीचर. Yes, teacher. आता कळलं टीचर, बरोबर. हम्म. हो टीचर, समजलं. आता पुढे आपल्याला काय दिलंय बघा, पॉइंट पी, तिसरं गणित. तिसरं पण सेम असंच आहे, सेम असंच बिटवीननेस वापरा, पण आता वेगळ्या लेंथ दिलेल्या आहेत. बघा कसं दिलंय, पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. पी जर मिड पॉइंट असेल सेगमेंट सीडीचा तर बिटवीननेस काय बनेल? बिटवीननेस कसं बनेल जर पी मिड पॉइंट असेल सीडीचा? C dash P dash D. बरोबर, सी डॅश पी डॅश डी असं बिटवीननेस बनेल. आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे मिळेल, जर तो मिड पॉइंट आहे, जर तो मिड पॉइंट आहे, पी जर मिड पॉइंट आहे सीडीचा, तर आणखी एक गोष्ट मिळेल. कोणती गोष्ट मिळेल? सेगमेंट, दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट मिळतील. कोणत्या? CP आणि PD. CP and CD. सेगमेंट सीपी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीडी. बरोबर. आता इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला कसा बनेल इथे? सीपी प्लस पीडी इज इक्वल टू सीडी. बरोबर आहे? या बिटवीननेस वरून सीपी प्लस पीडी इज इक्वल टू सीडी. आता मला काय विचारलंय ते नाव मी इथे ठेवणार आहे. मला सीपी दिलंय किंवा विचारलंय किंवा पीडी दिले, काय दिलंय त्याप्रमाणे मला इथे ते आणायचंय, म्हणजे जागा कोणाची बदलायची हे ठरवायचंय. आता मला काय सीपी दिलेला आहे आणि सीडी विचारले, तर मी सीपी ठेवणार फॉर्म्युला मध्ये, आणि जो पीडी आहे तो त्याच्या जागेवर पण सीपी लिहिणार. कसं? कारण दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत ना. आता बघा, हा सीपी ठेवणार आणि या पीडीच्या जागेवर मी सीपी लिहू शकते, कारण दोन्ही कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे. बरोबर आहे? जर पीडी दिली असती ना तर पीडी ठेवायची, बस सीपीच्या जागेवर पीडी लिहायचं, असं करायचं. आता मला दिलंय काय? सीपी दिले, पीडीचं काय दिलं नाहीये, मग पीडीच्या जागेवर मी सीपी लिहिते, कारण पीडी आणि सीपी कॉन्ग्रुएंट आहे. हे थोडंसं आपण आपला कॉमन सेन्स वापरायचा. जॉमेट्रीमध्ये थोडं इकडे तिकडे गोष्टी करण्यासाठी मॅन्युप्युलेट करावं लागतात गोष्टी आपल्याला. म्हणजे मला काय पाहिजे, काय आहे दिलेलं, त्याप्रमाणे मी पीडीच्या जागेवर सीपी लिहिणार. नाही कळलं मी काय बोलली? म्हणजे इथे जर मला जर इथे पीडी दिलं असतं ना सीपीच्या जागेवर, पीडी इज इक्वल टू 2.5, फाइंड लेंथ सीडी, सीडीज फाइंड आउट, पण पीडी दिला असेल तर मी काय करणार? मी काय केलं असतं इथे फॉर्म्युला मध्ये थोडं मॅनिप्युलेट करायचं. जर मला पीडी दिलंय ना तर मी काय केलं असतं? एकरूप रेषा. हा पीडी आहे ना, हा पीडीच्या जागेवर पीडीच लिहिलं असतं, आणि सीपीच्या जागेवर काय लिहिलं असतं? पीडी. सीपी आणि पीडी एकरूप. हा, आता मगाशी पण मी तेच केलं. मगाशी मला काय दिलं होतं बघा, मगाशी आपल्याला एएम दिला होता की एएम विचारलेला की नाही, एएम विचारलेला म्हणून मी फॉर्म्युला मध्ये काय लिहिलं? एएम एमबी ची जागा बदलली बघा, एएम असाच ठेवला, कारण मला एएम त्यांनी विचारलेला, एमबी नाही विचारलेला, म्हणून मी एएम तसाच ठेवला आणि एमबीच्या जागेवर परत एएम लिहिला, कारण एमबी आणि एएम एकरूप आहे. जागा बदलायची, पण का बदलायची? कारण ते एकरूप आहे आणि आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. म्हणजे मला काय विचारलं? एएम विचारलं, मग मी एएम आणणार फॉर्म्युला मध्ये. इथे जर एमबी विचारलं असतं मगाशी तर मी काय केलं असतं? एएमच्या जागी एमबी लिहिलं असतं, एमबीच्या जागेवर एमबीच लिहिलं असतं, एमबी लिहिलं असतं, आणि एएम आणि एमबी एकरूप आहे त्यामुळे एएम ची जागा बदलून एमबी लिहिलं असतं. नाही कळलं मी काय म्हणाली? कन्फ्युज आहे? समजलं मॅम. येस मॅम, म्हणजे कॉन्करंट सेगमेंट असेल जागा कॉन्ग्रुएंट सेगमेंट असेल तुम्ही जागा बदलू शकता, पण तुम्हाला काय पाहिजे, काय दिलंय त्याप्रमाणे मग तुम्ही जागा बदला. म्हणजे सीपीची जागा बदलायची की पीडीची हे ठरवायचं आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलंय सीपी की नाही, मग सीपी तसाच राहू दे, पीडीच्या जागेवर सीपी लिहा, कारण पीडीचं इथे आपल्याला काय विचारलं पण नाहीये. बरोबर ना?
येस मॅम. येस मॅम. मॅम. कोणाला नाही कळलं मी काय बोलले ते? समजलं मॅम. आम्ही इथे सीपी मला समजलं, जर teacher. विचारलंय तर सीपी जर इथे मी पीडीच्या जागेवर पण सीपी लिहिते इज इक्वल टू सीडी. सीपी मला दिलेलं आहे ना, इथे सीपी प्लस सीपी 2 सीपी होईल आणि इज इक्वल टू सीडी. आता सीपी मला दिलेलं आहे त्यांनी आणि सीडी विचारलंय किती आहे ते. सीपी किती दिलंय? सीपी 2.5 दिलेला. मी 2.5. सीपीच्या जागेवर 2.5 टाका इथे. 2 इंटू सीपी दिलेला आहे मला 2.5. मगाशी सीडी दिले इकडची दिलेली होती त्यामुळे 2 तिकडे जाऊन डिवाइड झाला. आता सीपी दिलाय, सीडी फाइंड आउट करायचं. 2 इंटू 2.5 जर केलं तर 5 येतं. म्हणजे सीडीची तुमची जी लेंथ आहे ती 5 येणार. कारण आता सीपी दिलेला आहे आणि सीडी फाइंड आउट करायचंय. मगाशी एबी दिलेला होता, एएम फाइंड आउट करायचं. तसंच आहे, फक्त तुम्हाला काय दिले त्याची व्हॅल्यू टाका तिथे. बरोबर? येस टीचर. हे येस कळलं? मॅम. येस मॅम. येस. असं बिटवीननेस आणि मिड पॉइंटची डेफिनेशन इथे वापरायची आहे. पुढे काय आहे आपल्याला चौथं गणित. सगळ्यांना कळलेलं आहे की कोणाला नाही कळलं? पुन्हा एकदा सांगायची गरज आहे का? फिर से बताने की जरूरत है क्या? नो मॅम. नो टीचर नो. नो मॅम. समजलं. नो मॅम. समजलं मॅम. बर. आता पुढचा जो समजलं, क्वेश्चन मॅम. आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 सेगमेंट दिलेले आहेत. त्यांची लेंथ दिलेली आहे तिघांची पण. एबी ची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, बीपी ची 2 सेंटीमीटर आहे आणि एपी ची 3.4 सेंटीमीटर. आणि तुम्हाला काय विचारलंय की कम्पेअर द सेगमेंट्स. कंपॅरिझन करायचं म्हणजे तुलना करायची, रेषाखंडांची तुलना. आपण बघितलं तुलना बघा, आपण रेषाखंडांची कंपॅरिझन ऑफ सेगमेंट शिकलो. तुलना म्हणजे लहान मोठेपणा असं थोडक्यात. आता लहान मोठेपणा कोण लहान आहे कोण मोठा आहे हे त्यांच्या लेंथ वरून ठरतं. ज्याची लेंथ मोठी तो रेषाखंड मोठा. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठी लेंथ कोणाची आहे तिघांमध्ये? एबी एबी एबी. एबी मॅम. एबी हा सगळ्यात मोठा आहे. एबी. एबी नंतर कोण? एबी मोठा आहे. एपी. नंतर एपी. एपी. नंतर बीपी. नंतर बीपी. बीपी. असं लिहा. हे आपण ग्रेटर दॅनचं साइन वापरून लिहिलंय. म्हणजे पेक्षा जास्तच, पेक्षा मोठा. उलट साइन लेस दॅनचा वापरला तरी चालेल. लेस दॅनचं वापरायचंय तर आधी लहान लिहायची संख्या, लहान पहिली लिहायची. म्हणजे आधी बीपी येणार, बीपी नंतर छोटा आहे नंतर एपी नंतर एबी. म्हणजे दोन्ही साइन वापरून तुम्ही हे लिहू शकता. तुम्ही ग्रेटर दॅनची वापरा किंवा लेस दॅनची वापरा. पण ग्रेटर दॅनची वापरताना मोठ्यापासून छोट्यापर्यंत जायचं आणि लेस दॅनची वापरताना छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं. कळलं का? येस मॅम. समजलं. येस मॅम. समजलं. आता आपण काही गोष्टी शिकलो होतो बघा. रेख आहे, त्यानंतर सेगमेंट काय आहे, लाईन काय आहे, शिकलो की नाही? शिकवलं ना तुम्हाला? येस मॅम. येस टीचर. तर हे Yes, ma'am. आपल्याला रे माहित पाहिजे, रे माहित पाहिजे, लाईन माहित पाहिजे, सेगमेंट माहित पाहिजे. आणि पहिल्या धड्यात आपण मॅथ्स 1 मध्ये जे शिकलो इंटरसेक्शन आणि युनियन म्हणजे संयोग आणि छेद, संयोग संच आणि छेद संच. आपण बघा दोन संचांचा संयोग म्हणजे दोन्ही मधले सगळे एलिमेंट्स एकत्र करतो आपण युनियन मध्ये, संयोग संच.
ए आणि बी चा जर संयोग संच युनियन पाहिजे तर दोन्ही ए मधले आणि बी मधले सगळे घटक एकत्र करायचे असतात. आणि जेव्हा छेद संच पाहिजे म्हणजे इंटरसेक्शन पाहिजे तेव्हा जे दोघांमध्ये पण येतं कॉमन ते आपण इंटरसेक्शन मध्ये घेतो, छेद संचात घेतो. एवढं आठवत आहे? येस मॅम. टीचर कॉम्प्लिमेंट पण आहे. आता हा कॉम्प्लिमेंट पण आहे. तर सगळं आपण ते लक्षात ठेवायचं. कॉम्प्लिमेंट काय असतो, कॉम्प्लिमेंट आता याच्यात सध्या नाहीये कॉम्प्लिमेंट, याच्यामध्ये युनियन आणि इंटरसेक्शनच आहे. तर काय काय आहे ते आपण बघू. त्याच्यामध्ये रे काय आहे, त्यानंतर सेगमेंट काय आहे, लाईन काय आहे हे पण लक्षात ठेवायचं आणि युनियन आणि इंटरसेक्शन या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला क्वेश्चन तुम्हाला एक लाईन ही दिलेली आहे, ही आकृती दिलेली आणि या आकृतीवरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. जसं पहिला प्रश्न जो आहे तो काय आहे, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे म्हणजे विरुद्ध किरण. किरणच लिहायचे पण विरुद्ध किरण कोणाचा, रे आर पी चा. आता विरुद्ध किरण जर आपल्याला लिहायचंय तर कोणत्याही किरणाचा विरुद्ध किरण जो असतो की नाही, आता समजा हा आरपी असेल इथे, तर विरुद्ध किरण जो आहे ना, आता हा किरण जो आहे हा जो रे आहे तो आर पासून सुरू होणार आणि पी कडे वाढत जातो इकडे राईट साईडला. आता याचा विरुद्ध किरण बरोबर आर पासूनच सुरू होणार, त्याचा पण ओरिजिन आरंभ बिंदू आरच असणार पण तो उलट्या दिशेला जाणार असणार, अपोजिट साईडला. जसं आरपी उजवीकडे जातोय ना, तर दुसरा जो याचा अपोजिट रे आहे ना तो आर पासूनच सुरू होणार पण तो डावीकडे जाणार असणार. आरपीचा जर या आकृतीमध्ये जर आरपीचा विरुद्ध किरण, आरपी म्हणजे हा असा किरण आहे आरपी, याचा जर अपोजिट रे सांगायचं आहे तर काय सांगाल? विरुद्ध किरण जर सांगायचं आरएस व आरटी. आरएस किंवा आरएस किंवा आरपी, आरएस किंवा मग आरटी. एकच आहे आरएस आणि आरटी. आपण किरणाचं नाव फक्त आरंभ बिंदू आपण पहिला लिहायचा, बाकी पुढचा बिंदू कोणताही चालतो. आरएस आणि आरटी एकच आहे. किरण 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 लिहायचं आणि रे लिहायचा, रे आरएस और रे आरटी. पुढे तुम्हाला काय विचारलंय बघा, पुढचा प्रश्न की तुम्हाला राईट द इंटरसेक्शन म्हणजे छेद संच लिहायचंय. छेद संच कोणाचा छेद संच, रे पी क्यू आणि रे आर पी. किरण किरण पी क्यू. आता बघा किरण छेद संच म्हणजे काय, जे दोघांमध्ये येतात तेवढा भाग घ्यायचाय फक्त, जो दोघांमध्ये कॉमन आहे. थांबा आधी आपण बघू की रे पी क्यू काय आहे. रे पी क्यू म्हणजे जो पी पासून सुरू झाला, हा बघा हा रे पी क्यू इथून सुरू झाला आणि क्यू कडे वाढत गेला इकडे, म्हणजे पी पासून सुरू होऊन पुढे वाढत जातो, तो रे पी क्यू. आणि रे आर पी कोणता आहे तो मी वेगळ्या रंगाने दाखवतो. रे आर पी, रे आर पी म्हणजे आर पासून सुरू झाला आणि पी कडे वाढत गेला असा. तर याच्यामध्ये कॉमन काय दिसते तुम्हाला, दोघांमध्ये सारखं जो आहे दोन्ही संचामध्ये म्हणजे रे पी क्यू आणि रे आर पी दोन्ही रंगामध्ये काय दिसतंय, दोन्ही रंगामध्ये कॉमन काय दिसतंय म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही रंग आलेत असं काय दिसतंय? पॉइंट पी. पीक्यू. पण पीक्यू काय, पीक्यू सेगमेंट पीक्यू, रे पीक्यू की लाईन पीक्यू? पीक्यू काय, किरण पीक्यू. रे पीक्यू. बघा सेगमेंट पीक्यू म्हणजे इथून इथपर्यंतच असणार तुमचं. सेगमेंट पीक्यू म्हणजे इथून इथपर्यंतच कॉमन असणार. एवढंच कॉमन आहे की याच्या पुढचं पण कॉमन आहे दोघांमध्ये. बघा आपली जी नीट लक्ष द्यायचं, एक मिनिट
नीट लक्ष द्यायचं. टीचर तुमचा जो रे रे पीक्यू PQ. आहे तो इथून इथपर्यंत आहे. रे पीक्यू इथून इथपर्यंत आहे आणि रे आरपी जो आहे तो आर पासून पुढे आहे. आर पासून पुढे आरपी. दोन्ही रंगामध्ये काय आलेलं आहे? दोन्ही रंगात PQ हे अक्षर आलेले. PQ. किरण PQ. रे PQ. मागे बघून सांगताय की तुम्हाला कळलं काय आहे ते? दोन्ही रंग कशामध्ये आले बघा. दोन्ही रंग इथून इथपर्यंत आलेले आहेत. हो हे टीचर. बघा पी पासून पुढे पुढे बघा दोन्ही रंग पुढे गेलेले आहेत पण पी पासून आलेत बघा. पी क्यू आणि पुढे वाढत जात आहे म्हणजे रे पी क्यू आहे तो. सेगमेंट पी क्यू नाही. सेगमेंट पी क्यू बोलला तर तो क्यू पर्यंतच असतात. सेगमेंट हा लिमिटेड असतो. सेगमेंट पी क्यू म्हटलं तर पी पासून क्यू पर्यंत आहे. पण आपल्याला पुढचे पण आलंय ना कॉमन. पुढे पण आहे पी सेगमेंट पी क्यूच्या म्हणजे रे पी क्यू. पी पासून सुरू होणार आणि पुढचा सगळा भाग त्याच्यामध्ये कॉमन आहे दोघांमध्ये पण. इकडचा भाग नाहीये हा. एवढा नाहीये त्याच्यामध्ये भाग कॉमन. हा नाहीये. हा फक्त निळ्या रंगाचा येतोय. बाकी पुढचा पी पासून पुढे जो भाग आहे तो सगळा कॉमन आहे दोघांमध्ये. म्हणजे रे पी क्यू जो आहे तो काय आहे? तुमचा इथे इंटरसेक्शन आहे. छेदसंच आहे. बरोबर? हो टीचर. हे कळलं का? यस मॅम समजलं. म्हणून पीक्यू बोलताना तुम्ही काय बोलताय? रेषाखंड पीक्यू बोलताय, किरण पीक्यू बोलताय की रेषा पीक्यू बोलताय? तिघांमध्ये फरक आहे. तुम्हाला शिकवलेलं की नाही तिघांमध्ये फरक आहे? रे PQ. हा रे पीक्यू. बरं आता आपली वेळ संपलेली आहे. आपण पुढच्या लेक्चरला बाकीचं घेऊया. ठीक आहे? बाकीचे 4 पर्यंत teacher. सोडून आणायचे. ओके मॅम. बाय टीचर. ओके टीचर. 4 पर्यंत Yes, चौथ्या teacher. प्रश्नापर्यंत. 6वा प्रश्न पण तुम्हाला आला तर येईल बघा. 6वा प्रश्न ओके मॅम. त्यामध्ये डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. आपण ते आधी पण शिकलेलो आहोत. हो टीचर. फक्त हा 5वा प्रश्न आपण ठेवून देऊ. 5वा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे म्हणून. ठीक आहे? थँक्यू मॅम. Yes, teacher. बाय मैम. बच्चों आप सभी बाय मैम. शो करके आओ फिर नेक्स्ट क्लास है आपकी ना. यस टीचर. यस ma'am. ओके.